श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. परिच्छेद क्रमांक 1. उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून तिसऱ्या तरंगात प्रथम सद्गुरूंचे लक्षण सांगितले आणि शिष्याने सद्गुरूंची सेवा कशी करावी व अध्यात्म विचार कसा करावा हेही सांगितले. त्यानंतर आता वेदांत विचार रूपशास्त्र सद्गुरु शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरिता एक कल्पित कथानक मूल ग्रंथकारांनी सांगितले आहे. ते असे. सुरुवात कोणत्या तरंगाची सुरुवात? चौथ्या नाही का? तिसऱ्या तरंगामध्ये माझ्या लक्षात कृतार्थ होण्याकरता गुरुची आवश्यकता. आम्ही आपला उद्धार काय करून घेऊ? आम्हीच करून घेऊ. भीष्म मिळतात नाही. गुरुजी कशाला? अरे गुरु कशाला? स्वबुद्धीने आम्ही आपलं काय करून घेऊ? उद्धार ज्ञान करून घेऊ. गुरुची आवश्यकता काय? नाही सांगता. तिसऱ्या तरंगात आहे ना. हो. काय जरूरत आहे गुरुची? नाही सांगा ना. सांगा. अध्ययन केलं तर सुखाची प्राप्ती होईल असं नाही, दुःखाची प्राप्ती होईल. जसं की सर्व काही पाणी जे समुद्र आवश्यक. चांगलं उत्तर दिलं. नाही का? नाही तर हे नसेल ना, गुरुच नसेल तर सगळ्या तुम्ही बाकी सगळ्यात जोड्या मग भक्तिशास्त्र असो का, योगशास्त्र असो का, वेदांत शास्त्र काय करे जोड्या. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज एवढा मोठा चांगदेव, त्याला शेवटी गुरु करावा लागला. चांगदेव केवढा होता? चालायला लागला म्हणजे डोकं लागलं. शरीरावर काय अवलंबून आहे? बरं त्याला सामर्थ्य किती होतं? सामर्थ्य किती होतं? 14 विद्या 64. मेलेल्या माणसाला उठवायचं. कोणत्या माणसाला? मेलेल्या. एक चांगला उपकार त्याचा असायचा. मेलेल्या माणसाला उठवला, आनंदाची गोष्ट होती. जिवंत माणसाला मारण्याचं काम करीत होता. कोणाला मेलेल्या माणसाला उठवत नाही, चांगली गोष्ट आहे. आणि जिवंत माणसाला मारण्याचं काम करत होतं. अलीकडे लोक काय आहे? अलीकडे जे विद्वान लोक आहे ते जिवंत माणसाला मारण्याचा उपाय करतात, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचा उपाय करतात. बॉम्ब काढतात. एक बॉम्ब टाकला की हजारो जिवंत माणसं पुढे जात असतात. सगळे चांगदेव महाराज. कोणता महाराज? चांगदेव महाराजांनी प्रेत जिवंत करायचा तो. पण मुक्त झाला होता का? मग शेवटी मुक्त होण्याकरता कोणाला शरण गेला? कोणाला शरण गेला? मुक्ताबाई. काय काय हरकत नाही. निवृत्तीनाथ महाराजांना म्हटलं तरी चालेल. कोण कोण ते चारी भाऊ एकच आहे. चारी भावाला उपजतच ज्ञान आहे. सगळ्यांना उपजता विज्ञानी मला आपलं शिकून येईना, ज्ञानांना शिकता येत. एवढा मोठा चांगदेव शेवटी उद्धारात 1400 शिष्याचा मेळा होता. किती? 1400. चालायला लागला म्हणजे एक जण दाढी घेऊन दाढी धरून चालत पुढे दाढी धरून आणि एक जण तिकडून जटा धरून चालत. त्या जटा काळ्याच्या काय झाल्या होत्या? पांढऱ्याच्या. त्याला गुरुची आवश्यकता का भासली? मुक्ताबाई किती वर्षाची आहे? 7.
तुम्ही मोजायला गेले होते का? आणि हा बाबा किती वर्षाचा आहे? 1400. ते किती वयाने मोठे राहा त्याला संबंध नाही. लीळा गुरुशिवाय मुक्त होऊ शकत वेदांताचा काय संबंध आहे. मग ते ज्ञान कोणाच्या द्वारा आलं पाहिजे? गुरुच्या द्वारा. समुद्राचं पाणी कोणाच्या द्वारा आलं पाहिजे? ढगाच्या द्वारा. काही इंद्राणीच्या द्वारा का? इंद्रात ढगाने स्वच्छ पाणी दिलं कोणाला? इंद्राणीला. आणि आपण लोकांनी काय करून टाकलं? हा ईश्वराचा दोष आहे का आपला दोष आहे? जाऊ द्या, विचार नको, आपले चाललं. म्हणून तिसऱ्या तरंगामध्ये काय सांगितलं? उद्धार होण्याकरता, सफलता प्राप्त होण्याकरता कोणाची आवश्यकता आहे? परिच्छेद क्रमांक 2. शुभ संतती राजाची कथा. एक शुभ संतती नावाचा राजा असून त्यास तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावांचे 3 पुत्र होते. एकाचं नाव काय? दृष्टी आणि तर्कदृष्टी. तिघाचे 3 तरंग आहे. चौथा तरंग तत्वदृष्टी, 5वा तरंग अदृष्टी, 6वा तरंग तर्कदृष्टी. विचारला पुढे मध्ये जीवनमुक्ती प्रकरण आहे. राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्यास सर्व भोग प्राप्त होते. बरेच दिवस तो भोग भोगीत असता पूर्वपुण्याईने त्याचे मनात असा विचार आला की आत्माच सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहेत. कोणाला अनुभव आला? राजा. कोणता अनुभव आला? आत्मा सोडून आत्मा सुखरूप आहे, अनात्म पदार्थ दुःखरूप. आत्माच किम स्वरूप आहे? सुख स्वरूप आहे. बाकी दुःखरूप आहे. बाकी कोण दुःख रूप आहे? संसार पदार्थ. अरे बाकी कोण दुःख रूप आहे? अनात्म पदार्थ. ते का टोचतात का तुम्हाला? त्याचं स्वरूप दुःख रूप आहे. काय? स्वरूप आणि आत्म्याचं स्वरूप कसं आहे? सुखरूप दुःख बांधवडी, आहे. सुखाचा विचार. संसारात जर सुख असतं तर हे जेवढे साधक लोक आहेत ते संसार सोडून गेले आहे का? तुम्ही या ठिकाणी झाले उगीच झाले की पुढचं प्राप्त व्हावरून आले आहे का? खरंच वेदांतामध्ये बंध म्हणतात. काय म्हणायचं? बंध म्हणजे दुःख, दुःख म्हणजे कोणीही मनुष्य असू द्या, दुःखाचाही त्याला सामना करावा लागतो. मोठ्यात मोठ्या दुःखाचा सामना म्हणजे मरावं वाटत नाही आणि मेल्याशिवाय काय करे. मग मरण चुकवण्याचा लोक प्रयत्न करतात. शहाणा मनुष्य मरण गोड करण्याचा काय करतात. दोमध्ये काय आहे का नाही? तुम्ही आम्ही कशा करता प्रयत्न करतो? चुकवण्या करतो. तरी पण आल्याशिवाय शहाणा मनुष्य काय करतो? मग परिस्थितीने चुकवण्याचा प्रयत्न केला का गोड करण्याचा? मग गोड कशाने होतं? अध्यात्माच्या. कोणाच्या द्वारा? अध्यात्म. मग शुकाचार्याने परिस्थितीला काय सांगितलं? ज्ञान. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? हे सगळ्यात जोडे आहे बघा. ज्ञानेश्वर महाराज, भावंड आहे का? निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, पुढे हे सगळे बघा. ज्ञानेश्वर महाराज आपले नाथ महाराजांचे, जनार्दन तुकोबारायचे गुरु कोण? बाबाजी आपले कृष्ण. आणि तुमचे आमचे गुरु कोण आहे? अरे कोण आहे? जोरात सांगा की. सद्गुरु जोग महाराज. जाऊ दे.
चांगली गोष्ट आहे. कारण आपण संस्थेमध्ये आला एवढेसे रोप लावून गेले गगनावरी जावे. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये काही नसलं तरी चालेल, पण कोणाची आवश्यकता आहे. याकरिता राज्य मुलांचे स्वाधीन करून आपण आत्मविचार करिता वनात जावे, हा विचार आपल्या तिघा मुलांस कळविण्याकरिता त्यांना एकांतात नेऊन सांगितले की हा प्रपंच फार दुःखरूप आहे, यात फार कष्ट भोगावे लागतात. यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. आपला अनुभव सांगितला. काय अनुभव सांगितला? काय अनुभव सांगितला? आज संसार कसा आहे? दुःखरूप आहे. आहे का नाही? मग या संसाराचा काय करायचं? त्याग करायचा. मग झोपा काढायच्या का? मग कोणाकडे जावं? श्री गुरु. एकांतात जावं. कशाचा विचार करायचा? आत्मस्वरूपाचा. नाचता कसा मिळेल म्हणून अरे उद्धाराचा विचार आहे. कशाचा? म्हणे तिन्ही पोराला काय केलं त्यांनी? बोलावलं बघा. आता काय सांगणार आहे ऐका. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पाहवत नाही. राजा होता तो, मग त्याच्या राज्यामध्ये गरीब लोकांना दुःख असते. काय करे? आपण मुंबईसारख्या ठिकाणी गेलो, 21 मजल्याची काय दिसते? इमारत दिसते. आणि पुन्हा बाजूला आलं तर एक टर्फल लागलेले आपले काहीतरी गोदडी लावलेले अशा काहीतरी झोपड्या दिसते. एकीकडे इमारत दिसते तर एकीकडे झोपड्यामध्ये काय? अरे कुठं काय? झोपडी म्हणजे काय? हवा बिवा आली तर उडून जाईल. इमारतीपेक्षा झोपड्याच काय जास्त आहे. त्यांना गरिबीचं दुःख आहे. पूर्ण आणि ते राजाकडनं काही पावलं जाईना. पण त्यांनी निर्णय केला संसार सुखरूप नसून काय दुःखरूपच आहे. म्हणून सुखाच्या प्राप्ती करता संसाराचा काय करायचा? ही वार्ता कोणाला सांगणार? मुलांना. पुढे त्यांचे जवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा ज्यांचे हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक थोर मानतात. पण मला तर त्यांचे सर्व ऐश्वर्य दारिद्र्यापेक्षाही दरिद्र आहे असे वाटते. सुखाला कारणीभूत आपल्याला असं वाटतं संसारातले पदार्थ आहे ते सुखाला कारणीभूत नसून कशाला कारणीभूत आहे? दुःखाला कारण. प्रल्हादाला त्याच्यात बापाने काय दिला? त्रास दिला. कथा आहे ना. ध्रुवाला सुद्धा त्याच्या सावत्राईनं काय दिलं? मोठे मोठे सगळे इतिहास बघा. रामाला सुद्धा काही काहीने काय दिला? काही अन्याय आहे का? किती वर्षाकरता पाठवलं आपण आज? आहे का? कोणी पाठवलं? त्याचा परिणाम काय झाला? राजा कुठं गेला? वैकुंठात. भरत गादीवर बसला का तप करीत बसला? हे सगळं. मग संसारामध्ये आपण दुःखाची इच्छा करतो त्या मोठ्या मोठ्याचा इतिहास वाचा तुम्ही. सुखाच्या ऐवजी काय दुःखाचाच प्रत्यय येत असतो. सगळं संसार साधू संतांच्या भंगायला सुख नाही कुठे. आलिया संसारी वया बरी. संसार कसा आहे? दुःख वाढलं बरी. सुखाचा विचार नाही. माझं कोण सांगतोय? तो भरायचा.
महाराजाचा तुकोबाराला सुद्धा अंबाजी भावाने काय केलं होतं, ते सगळे ते प्रकार आहे. पण मग संसारामध्ये सुख फार नाही, सुख असलेलं तर असलेलं फार थोडं आहे. सुख पाहतो जवा पाडे दुःख पर्व जागे वेळी. मग अशा संसारामध्ये राजाचं मन काय होईना, कर्मे ना न ते श्रमते गीताकार सांगतात. मला खऱ्या सुखाकरता संसाराचा काय करायचं, आणि खऱ्या सुखाकरता कुठं जायचं, गुरुकडे. यासाठी सर्व राजवैभव सोडून आत्मसुख प्राप्तीकरिता मला एकांत स्थानी जावेसे वाटते. शुभकामना आहे, पुण्याईने झाला अशी इच्छा झाली. आत्मकल्याणाकरता कुठं जायचं, एकांत. आणि राज्याचा काय करायचं, आपली इच्छा मुलांना काय केली सांगितले. असा बाप मिळणे कठीण असते. अरे असा बाप नाही तर हिरण्यकशिपू सारखा बाप मिळाला तो मुलालाच काय करतो, मारतो. पुढे बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रास द्यावा, नाहीतर बापाच्या पश्चात मुलांमध्ये कलह माजतात. म्हणून मी राज्याचे विभाग करून तुम्हा तिघांस देत आहे. ते आपापले विभाग घेऊन सुखाने राज्य करा. मी मात्र या दुःखरूपी राज्याचा त्याग करून नित्य आत्मसुखाच्या प्राप्तीकरिता वनात जातो. म्हणून मी तुम्हाला विभाग करून देतो. सुखाने काय करा, राज्य मुलंही हुशार होती बघा. म्हटलं आता बाप आपल्याला अडकवल्याशिवाय राहत नाही. आणि उदाहरण आपलं इथे विद्यार्थी येतात ना, एका विद्यार्थ्याला पत्र यायचे बघा, आम्हाला यायचे लवकर लवकर आमच्या मुलाला काय करा, गावाला काय करून द्या, पाठवून द्या. मग आम्ही म्हणायचं मुलाला जावं तरी आहे. वडील नेहमी नेहमी विचारतात, पाठवून द्या पाठवून द्या. मग तो मुलगा म्हणायला लागला, म्हटलं जा की आपल्या घरी जा की. ते म्हणले महाराज घरी जातो पण पुन्हा परत येईल असं काही सांगता येत नाही. म्हटलं परत नाही येण्याचं कारण काय, म्हणजे अडकवण्याशिवाय राहणार. कारण त्याला कळून चुकलं, काय कळून चुकलं, काही का असे ना 4 वर्ष का विना आपल्याला काय झालं पाहिजे, नाही का नाही. म्हणून संसारामध्ये सगळे काय करतात, अडकवतात, काय काय. आणि खऱ्या हिताचा आहे ना, आईबाप वगैरे संतांनी अभंग वाचत नाही काय ना, सुताला निकट वाज बघा संताप आहे. काय चरण कसं आहे, भाग्य तरे नव्हे धनपुत्र दारा, भाग्य तरी नव्हे निकटवास बरा संताप आहे. निकट वाज बरा. म्हणजे पोरा हाकलून दिले तरी आडून काय होत नाही, आहे का नाही. पुढे पोरं काय सांगतात उत्तर वाचा. राजाचे पुत्रही फार विचारी होते. त्यांनी एकांतात जाऊन असा विचार केला की ज्या अर्थी स्वतः बापच हे सर्व राज्य दुःखरूप आहे असे सांगतो आणि राज्याचा म्हणजे त्या दुःखाचाच विभाग आम्हास करून देतो, याचा अर्थ दुःख तेवढे आमच्या गळ्यात अडकवून आपण मात्र आत्मसुखाची इच्छा करीत आहे, याला काय म्हणावे. 2 प्रकारचे असतात. एकाला दुःखामधून बाहेर पडण्याची काय इच्छा आहे. एक दृष्टांत तुम्ही ऐकला जाईल. पण सांगता एक राजा होता आणि पुढे राजा म्हटल्यानंतर गुन्हेगार लोकांकरता काय असेल, जेल बांधावी लागते ना. जेल कोणाकरता असेल,
तर जेलमध्ये गुन्हेगार लोक होते. आणि राजाला भाऊ नाही मुलगा झाला, त्याला खूप आनंद झाला. म्हणलं आपल्याला आनंद झाला, जेलच्याही लोकांना काय झाला पाहिजे. आनंद झाला बाई. म्हणून राजाने विचार केला, म्हणलं जेलच्या लोकांना काय लागेल त्या वस्तू आपण काय करायच्या. देऊन टाक. म्हणून जेला घेऊन गेले. जेलच्या लोकांना आनंद झालेला होता. मग मनीजीने सांगितलं, म्हणले बा राजाला मुलगा झालेला आहे, आनंद झालेला आहे, राजाची अशी इच्छा आहे तुम्ही जे मागाल ते देण्याकरता काय. कोणत्या लोकांना सांगितलं, जला कैद्याने. आता त्याच्यातल्या लोकांना आनंद झाला. मग प्रत्येक जण म्हणले महाराज, म्हणले काय आहे, म्हणलं मला गुटखा खाण्याची काय आहे, जेलमध्ये आलो तेव्हापासून गुटखा खाण्याचा. राजाने सांगितलं, हे याला पुढाचा पुढा देऊन टाका. कोणाला विचारलं, एक म्हणायला लागलं, म्हणलं 3 भाकरीची भूक लागते, किती 3 2च भेटते, वाढून द्यायची. 4 द्या. प्रत्येकाला म्हणजे विचारायचे, मला थंडी फार वाजते, एका ब्लँकेटने काम भागत बरं म्हणलं 10-5 सगळ्याचे मागायला लागले बा. शेवटी मुलींनी राजासाहेबांना म्हणलं, राजासाहेब हे सारे मूर्ख आहे, काय सगळे मूर्ख आहे म्हणायला लागले. म्हणलं ना कामावर का म्हणतात, या जेलमध्ये हे बंदिष्ट झालेले आहे, यांना स्वातंत्र्य आहे का. नाही, मग तिथंच मरतात. कुठं जेलमध्ये जन्मठेप म्हणतात त्याला, काय जन्मठेप. पण बाहेर पडण्याची इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे बाहेर पडण्याची इच्छा जो करतो त्याला साधक म्हणतात. आणि फक्त या लोकांमध्ये साधक शहाणा आहे. हो. सारे धनिकापासून सगळे काय मूर्खाचा बोला. कशाचा बोला. जेलमधून बाहेर पडण्याची इच्छा करतात का पुन्हा अडकण्याची. म्हणजे सगळे संसारिक लोकांचा अभ्यास झाला तरी काय की ते मूर्ख म्हणून साधक तेवढा कोण आहे, शहाण आहे. साधक खेळीच करून पुन्हा दुःख कुठं घेत असतात, आपल्या अंगावर घेत असतात. आहे का, दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात का दुःखामध्ये पुन्हा गुंततात. पुन्हा मासा जाळ्यामध्ये शिरण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. पोपटाला पिंजऱ्यातून सोडलं बघा तरी सुद्धा बाहेर उडत नाही, पुढं पिडतो. मग ज्या अर्थी त्यांना संसार निवृत्तीची इच्छा झाली त्या अर्थी तिने पुत्र काय असले पाहिजे, आणि ते बापाला तर उत्तर देतो. वाचा. आणि बाप ज्या राज्याचा म्हणजे दुःखाच्याच वाटण्या आपणास करून देत आहे त्या घेऊन तरी आपणास काय करावयाचे आहे. तेव्हा परमात्म सौख्य प्राप्तीकरिता आपणच श्री सद्गुरूंकडे जाऊया. बापाचं जाऊ द्या. बापाच्या अगोदर कोण शहाणे झाले, म्हणजे बाबाला इथं ठेवू. आणि आपणच काय करू, सद्गुरूंकडे जाऊ, उद्धाराचा मार्ग हे करू. म्हणून बापाचं ऐकताना आणि मुलं काय करतात, उद्धारा करतात सद्गुरूकडे. आश्रमासाठी पूर्वी काय जायचं. आपली शाळा आहे महाराष्ट्रामध्ये, वारकरी शिक्षण शाळा आहे. आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये आश्रम पद्धती आहे. इकडच्यापेक्षा उत्तर भागात आश्रम जास्त आहे, आपल्याकडे कमी आहे. उत्तर भागामध्ये पाच मोठ्या मोठ्या ऋषीचे काय आश्रम आहे. समजा नर्मदेश्वराच्या काठावर काय आहे, असं नदीच्या काठावर ते काय आश्रम आहे. आपल्या इंद्राणीच्या काठावरती साधक आश्रम जुना काय होता, आश्रम होता.
अजूनही आहे ना. त्यांच्यातले आता किसन महाराज काय झाले, त्यांना आश्रम पद्धती कोणती, मग लोक विद्यार्थी वर्ग कुठे जात असत, आश्रमात. गोविंदगिरीचा काय आहे, आश्रम आहे करीत. ब्राह्मणाची पोरं काय करतात, एवढंच आहे. ब्राह्मणा करता जा, इतर करता काय नाही. जाऊ दे आपलं पाणी. आश्रम पद्धती म्हणतात, काय म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग सगळी व्यवस्था असते, राहण्याची, खाण्याची, पिण्याची, आणि पुन्हा ज्ञानग्रहणाची इच्छा असते. ते पहा गोविंदगिरीच्या आश्रमामध्ये पहा, दोन्ही वेळेला जेवायला कुठे जावं लागतं त्यांना. तिथंच जेवण्याची काय सोय, सकाळच्या वेळी काय त्यांना जे पाहिजे असेल दूध वगैरे त्याची काय सोय, आणि शिक्षण हे कुठं आहे, आणि त्याच्या गरजा हे पण भागवतात. आता पूर्ण विद्यार्थी निघतो, काय निघतो पूर्ण. आता आपल्याही संस्थामध्ये चाललेलं आहे. मग एक 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 समस्या सोडून आली, परत दोन्ही वेळा नाही का जेवण कुठं जायचं. आता एक वेळ काय आहे, परत नाश्ताही नसायचा, काही नसायचं. नाश्ता, आता काय मिळतो, नाश्ता, पुन्हा जेवण, आणि पुन्हा कोणी आजारी पडला तर निधी. चांगली गोष्ट आहे. तेव्हा श्रीमंत माणसाने सुद्धा संस्थेला काय केली पाहिजे, नाही का. नाही तर मग सरकार सगळं काय करेल, जाऊ द्या. ते कशा करता चाललेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आश्रम पद्धती होती, आता हे पाश्चिमात्य संस्कृती आली. कॉलेजेस, शाळा हे कोणती आहे, सगळी पाश्चिमात्य. आणि वारकरी शिक्षण संस्था ही कोणती आहे, आपली शाळा कोणती आहे, भारतीय. पारमार्थिक आहे. आणि बाकीच्या शाळा, शालेय शाळा हे सगळ्या व्यावहारिक आहे. तिथलाही मास्तर काय घेतो, विद्यार्थ्याला काय द्यावं लागतं, पगारही घेतो. आणि पुन्हा शाळा सोडून शिकवण्याची वेळ आली तर तिथं ट्युशन आहे का, जाऊ द्या. पण पूर्वीच्या शाळा याच्यामध्ये आश्रम पद्धती असायच्या, म्हणून बापाच्या अगोदर कोण जाता जाता मुलंच निघाल्या. असा तिघा मुलांचा विचार होऊन ते बापास न विचारताच एकदम राज्य सोडून चालते झाले. ते परत बरेच परत असतात. अर्ज असं आलाय ते काही जाणणार नाही. मग ते म्हणतात कोणाला विचारताना न करतात. अरे पण घरातल्या लोकांना विचारायला पाहिजे होतं. मला विचारलं असतं तर येऊ दिलं, मला न विचारताना सगळं काही. मग शेतामध्ये म्हटलं तिकडे आऊत तसंच टाकलं, निघालो की म्हणाला आळंदीच गाठली. बरोबर, तीव्र वैराग्य माझं. काय म्हणाले, बापाचा वैराग्यच नाही पुढे माझा. दैवयोगाने त्यास सद्गुरूंची प्राप्ती झाली. सद्गुरूंची 6 महिने अनन्य भावे करून तिघांनी सेवा केल्यानंतर सद्गुरूंनी सहज तुम्ही कोण, येथे कशाकरिता येऊन राहिला आहात, असे प्रेमाने विचारले. बरं, मग विचारपूस केली. आपल्या आश्रमात जे अर्थी आलेले आहे कोण आहे, कुठे राहतात, कशा करता आले, ते आता ते मनोगत सांगणार आहे. कोण, त्यांनी चला आपलं म्हणलं इथं जे आलेलं आहोत ते काही टाइमपास करण्याकरता आलो आहे. काय हेतू झाले, हेतू सुद्धा चांगला असावा लागतो. नाही तर हेतूमध्ये सुद्धा काय असतं, साधकाचा हेतू कोणता असतो, मुक्त होण्याचा. साधक खेळीच करून बाकीचे जे हेतू कसे असतात, संसार चांगला बघा म्हणून हे सगळे प्रकार आहे बघा. आता तर असं नाही, पूर्वी सुद्धा अनेक प्रकार चालू होते. पण साधक म्हटल्यानंतर त्याला आपल्या आत्मकल्याणाची तळमळ लागलेली असते. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण.
ऐसे तुम्ही सांगा संतजन खरा समाधान खरा समाधान चित्त माझे. यात 100 वर्षाच्या काळात कितीतरी विद्यार्थी आहे का रे? भरपूर विद्यार्थी येतात. 4 वर्ष झाल्यानंतर त्यांना दिशा मिळते. काय मिळते? दिशा. आपण काय केलं पाहिजे वगैरे. इतरापेक्षाही सुद्धा त्याच्या चरणात आणि सामान्य लोकांच्या चरणात काय असते आहे का? एक विद्यार्थी होता बाबा, ग्रस्ताला घेऊन आला. म्हणे बाबा, म्हटलं का रे बाबा, याला म्हणे माळ घाला. कोणाला? तो होता 40-50 वर्षाचा. किती? 40-50. मला नवल वाटलं. म्हटलं बा आहे नाही का 14-15 वर्षाचं पोर आणि एवढ्या माणसाला सांगतो की काय घाला. बरं आहे बा, तुझी इच्छा आहे माळ घाला. माळ घातली. मला म्हणे काही नियम सांगा त्यांना. म्हटलं अवघड काम आहे. म्हटलं कोणते नियम सांगायचे? त्यांना सांगा गुटखा काय बंद करा, बिडी पिण्याचं काय करा बंद करा. म्हटलं अवघड काम करा, भजन करत जा वगैरे. मला वाटलं इतका याला अक्कल आली कुठून. मग त्याला सहज विचारलं. म्हणलं ज्याला माळ घाला, गुटखा खाण्याचं बंद करा सांगतो ते कोण आहे? म्हणजे माझे वडील आहेत. बापाला घडवण्याचं काम कोण करत? काय काय? म्हणलं माझं काय? म्हणलं इतकं तुला हे ज्ञान येण्याचं कारण काय? 2 महिने संस्थेत होतो. किंमती सुद्धा त्याला ज्ञान दिल्याशिवाय राहत नाही. मग सुविचार येत असतात. कोणते विचार? सुविचार. मग मुलाला, 3 मुलांना कोणता विचारला? आहे काय? आपण आपलं काय करून घ्यावं? आपण प्रार्थना करावी असे आपल्या दोघा बंधूंचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी श्रीगुरू पुढे हात जोडून म्हणाला, हे श्रीगुरू, आम्ही तिघे शुभ संतती राजाचे मुलगे असून जन्म मरणरूप संसाराने तप्त असल्यामुळे दीन आहोत. याकरिता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपली सेवा करीत आहोत. आपली सेवा आम्ही करतो. आणि आमच्या मनामध्ये इच्छा कोणती आहे? आत्मकल्पना. चांगला आहे तो ठेवून. आणि ते तिघेही पोरं गुरुला काय गेले पुढे. अशी शिष्यांची प्रार्थना ऐकून श्रीगुरूंनी कृपा करून सांगितले की आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे ते विचारा. तुमचे मनातील सर्व संशय जाऊन तुम्हास परमानंद प्राप्त होईल. मग तुम्हाला आत्मकल्याण करून घ्यायचं आहे. संसार दुःखाच्या निवृत्तीने आनंद कसा प्राप्त होईल हे तुम्हाला काय करू सांग. पण ते केव्हा सांगू? उद्या सांगू.